माझं नाव आहे मारुती रामराव चव्हाण, राहणार उंचाडा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। मी आहे गट नंबर 56 मध्ये उभा। हे माझ्या आईच्या आणि वडिलांच्या नावावर जमीन आहे। आज शेताकडे येऊन बघायला गेलो तर अशी परिस्थिती निर्माण झाली की पाऊससुद्धा वाटेना। मला तर वाटायचं आता दावं जर आणलं असतं ते झाड दिसा काय झाडाला फाशी घ्यावं, इतकी परिस्थिती बेकार झाली। तलाठी म्हणते तुमच्या घरात पाणी गेलं की वावरात पाणी गेलं, म्हणजे आमच्या घरात पाणी जाऊन तलाट्यानं नावसुद्धा नाही घेतलं, फाईनसुद्धा झालं। ग्रामसेवक बाई आली, होलीला बुली लावली आणि केली, वरून फोटो काढले आणि गेली। कोणता आमदार आला नाही, कोणता खासदार आला नाही, कोणता नेता आला नाही आमच्या गावामध्ये बघायला, फायाला, वावरामध्ये हे करायला। हे बघा आमची सोयाबीनची अवस्था काय झाली। काल विमा कंपनीवाले आले गावामध्ये, ले आले 30% 40% कोऱ्या कागदावर सह्या घ्यायला फार्मवर आणि मग म्हणाले आम्ही घरी जाऊन देतो, आम्हाला आता टाईम नाही। हे असं कसं नाही आमच्यावर, शेतकऱ्यावर सरकारचा, या विमा कंपनीवाल्याचा। आणि तुम्ही म्हणता की विमा काढा, 1 रुपयामध्ये विमा काढा, काय माय झवा विमा काढायचा का? मी असं ना 30% 40% रुपया येईन झाला आम्हाला। हे बघा सोयाबीन आमचं, हे बघा, हे पहा पाण्यात सोयाबीन, हे पहा, हे सगळं वावर बघा, 4 एकरचा प्लॉट आहे। बघा काय अवस्था झाली। कोणता आमदार येईना, खासदार येईना, फायला कोणी येईना। आणि ते आम्ही गांजाचे झाड लावू द्या, सगळं महाराष्ट्र फायला येते, सगळं महाराष्ट्र, सगळे कर्मचारी येणार, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, नायब तहसीलदार सगळे येणार। हे बघा काय अवस्था झाली। सरकारला एकच विनंती आहे माझी, या 8 दिवसामध्ये नाही जर नुकसान भरपाई जर दिली तर सरकारला सांगून, तलाट्याला सांगून, तहसीलदाराला सांगून, या हेडिओमध्ये सर्व शेतकऱ्याला सांगून, आमदारा खासदाराला सगळ्या सांगून, मंत्र्याला सांगून तर आत्महत्या करण्यात येईल। हे दिसायला का माय सरकार बापू, फाय माय काय, हे बाई खरडू गेले सोयाबीन, फाय माय काय अवस्था झाली। हे बाई पाणी पाय माय, शेतकरी बघा आता 8 दिवसामध्ये तुमची काय अपेक्षा आहे ते लवकरात लवकर कळवा।